साहेब नमस्कार. बोला ना, फोन केलता तुम्ही. नमस्कार. काय चाललंय? बस काही नाही, शेतीतलीच कामं, दुसरं काय. बाकी व्यापार? व्यापार आता कमी झाला. चालू वर्षी आमच्या भागात डाळिंब कमी होतं ना. गेल्या वर्षीचा दुष्काळ होता, त्याच्यामुळे यावेळेस डाळिंब कमी होतं, तर मग त्या मानाने व्यापार कमीच झाला. यावेळेस सगळा माल कर्नाटक साईडला माल जास्त आहे, त्यामुळे सगळे व्यापारी तिकडे गेले. बर. मग इथं फक्त लोकल मार्केट राहिलं ना. बाकी पाऊस पण आम्हाला गेले 3 आठवडे कंटिन्यू पाऊस आहे, त्यामुळे पावसामुळेही काही विशेष काम होत नाही ना. बर. तुमच्या इकडे पाऊस कसा आहे? आमच्याकडे आहे बऱ्यापैकी पाऊस. लय अति नुकसानकारक पण नाही हां 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 हां. आणि लय नाही म्हणायला नाही असं नाही. नाही, आमच्याकडं अजून नुकसान नाहीये, पण असाच जर अजून 8 दिवस राहिला तर मग नुकसान करेल तो. म्हणजे अजूनपर्यंत पिकाला पोषक किंवा वातावरणाला अनुकूल आहे, पण आता जवळपास 3 आठवडे झाले कंटिन्यू पाऊस आहे. बर. आता इथून पुढे सगळे आजार डेव्हलप व्हायला तयार होतील ना. असं आहे. बाकी तुम्ही सांगा, कसं चाललंय? तुमचं काय चाललंय? आमचं निवांत चाललंय, सगळं चाललंय. वरच्याची कृपा आहे, बाकी काय. बर बर बर. मामांचं काय चाललंय? मामांचं चालू आहे संगोपन. हा, ते तर शेवटी मामा गुरु आहेत सगळ्यांचे. त्यांच्यामुळेच आज कितीतरी लोक तयार झाले याच्यासाठी. हे तुमच्या लक्षात आलंय म्हणजे अजून दुर्मिळ लोकांच्या लक्षात येत चाललंय. नाही साहेब, मी एवढं म्हणेन माझ्या लक्षात येते, म्हणजे अजून बऱ्याचपैकी ते खाली लक्षात आलेलं आहे. असं धरा की आम्ही जो काही स्तर आहे त्या स्तरात सगळ्यात त्या दहीहंडीच्या खालच्या थरात आम्ही आहेत, असं काय. मग वरच्या माणसापर्यंत खालच्या माणसापर्यंत आलं, याचा अर्थ बऱ्याच लोकांची ही गोष्ट लक्षात आली. आणि तुमच्या ते स्टेटसवर तुमच्या लक्षात येतच ना, तरुण वर्गाच्या कमेंट्स आणि असं तसं. कारण प्रत्येक जण निदान एकदा तरी कमेंट्स टाकतो. ते योग्य आहे ना, पोहोचवणं जगापर्यंत. नंबर 1 काम चाललंय आणि कोणीतरी हे केलंच पाहिजे ना. मला सांगा, जुन्या काळामध्ये लोकनाट्य होती, भारुडं होती, काहीतरी ती जनजागृतीची साधनच होती ना. भले 10,000 लोकात एक भारुड म्हणत असेल, 10,000 एक लोकनाट्य सांगत असेल, 10,000 10च मंडळी अभंग म्हणत असतील, प्रवचन करत असतील, पण ती प्रसार करतच होते ना. तसंच हे पण एक माध्यम आहे ना. बरोबर. आता मामा करतायत, तुम्ही करतायत, म्हणजे आता तुम्हाला कसं गुरु किल्ली घरातनच मिळालेली आहे ते. मग त्यामुळे तुमचं काम पण जोरात चाललंय. बाकी चाललंय तुमच्या कृपेने, आम्ही थोडं शिकतोय. आता गोठ्यावर अपडेट काय? गोठ्यावर अपडेट 2 कालोडी, एक तुमची आणि एक आमच्या मावशीने दिलेली. माझावर येणं चालू आहे का? माझावर आपली कालवड गेले 2 दिवस झाले येड्यावानी करते, पण तिचा असं माज असा क्लिअर दिसत नाही. ते सोट वगैरे सोडत नाही, नुसती दुसऱ्या जनावराच्या अंगावर उडते फक्त आणि कावरी बावरी राहते, ओरडत नाही. आता ठीक आहे, खिल्लार जनावर तसं ओरडणार नाही, पण ते सोट वगैरे सोडला पाहिजे ना, तसं काही सोडत नाही अजून. ते काय करायचं, सोट एखाद्या वेळेला पडलेला असतो किंवा शेपटाला चिकटलेला असतो. नाही, शेपूट मी चेक करतो ना, क्लिअर एकदम असं. बर. शेपूट क्लिअर आहे. आणि पण एक आहे, तेवढ्या त्या 2-3 दिवसात अंगाला अजिबात हात लावून नाही देत. म्हणजे फुल हिट वर असते. अंगाला हात लावून नाही देत. आणि शेजारी दुसरी कालवड आहे, तिच्यावर नुसतं उडण्याचा प्रयत्न असतो तिचा. मग डॉक्टरांना दाखवून बघितलंय का की हिचा सोट दिसत नाही, कारण हे सेकंड हिटच आहे ना तिची, त्यामुळे आम्ही इतका लोड नाही घेतला. आणि आता गेले 15 दिवस कंटिन्यू पाऊस आहे, त्याच्यामुळे कसं ती थोडंसं वांबळ असल्यामुळे कसं जनावर थोडंसं असं काळवटून राहतं ना. खायला कशी नाही काय? खायला चांगली आहे, खायला सगळं खाती. म्हणजे आमच्याकडे जे काही तुरीचा भारडा आहे, पुन्हा गव्हाचा भुसा आहे, कडबा आहे, बाजरीची वैरण आहे, मका आहे, सगळं खाती ती. खायला तिने पहिला 1 महिनाभरच त्रास दिला, नंतर लागली खायला सगळं. आणि एक झालं, ती दुसरी आल्यानंतरही खायला लागली बरं का. ती पहिली एकटी खात नव्हती, पण जी दुसरी आली ना, तिच्यामुळे हिचं खाण्याचं प्रमाण वाढलं. म्हणजे संगतीमुळे बऱ्याच गोष्टींमध्ये बदल घडू शकतो. संगतीमुळे असं आहे, तिला जर पहिली पेंडी टाकली किंवा तिला जर पहिलं काही टाकलं तर हिची तगमग नुसती, अशी तळपायाची आग मस्तकात जाते. संगत महत्वाची आहे. आणि हिला जर पहिले टाकलं तर ती शांत उभी राहते. तिचं असं काही नाही, तिला माहिती आपला नंबर येणारच आहे, कुठे जाणार आहे. हिला सहन नाही होत. आणि आता ती मारायला लागली बरं का. ती आम्हा फक्त 2-3 जणांना जवळ येऊन देते, बाकी तिसऱ्या माणसावर चांगला असा बैल जसा धावतो तशी धावते. मग तुमची सवय कशी झाली? आमची म्हणजे आम्ही चारा पाणी टाकतो म्हणून सवय आहे का व्यवस्थित?
हा हा. मला नाही धावत, आमच्या माणसाला नाही धावत. अनोळखी माणसाला धावते. हा, अनोळखी माणसाला धावते म्हणजे तो माणूस 10-20 फूट पुढे जवळ जरी आला तरी टाकून उठून उभी राहते, कावरी बावरी होते. खाणीचं रक्त शहाणं आहे. हा, ते लय छान आहे, नादखुळा आहे. उलट तिला लावायला न्यायला ना, जेवढे लोक आमच्या इकडे आमच्या भागात गाळा मागतात ना, ते पाहायला येतात. प्रत्येक जण मागे लागलाय आमचा बैल सोडा म्हणून. म्हटलं नाही, तुमचं कुणाचाच बैल सोडणार नाही मी माझ्या पद्धतीने, माझं कर्नाटकवरनं बघन, म्हणजे तिकडे सांगली जत भागात बघन एखादा भाऊ. कारण त्यांच्या डोक्यात काय, आमची वासरं पळतात ना, आमच्या वासराचं एखादा ब्रीड उतरवा असं. आणि म्हणजे ब्रीड उतरवायचं म्हणून तिचं सिलेक्शन करतायत का तिच्या रूपाला नाही बघून? नाही, तिच्या रूपाला नाही, तिचा अफाटपणा पाहून. तिचा अफाटपणा पाहून. ती तुम्हाला सांगतो, नवीन माणूस आला ना, एका पायाने माती उकरते. नवीन माणूस माती उकरण्याचा प्रकार फक्त बैलात असतो, गाईत नसतो. ते सिद्धापूर खाणीच्या रक्ताचा गुण आहे. हा, आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतंय, ती जशी जशी पणात येईल ना, ती दारकाळी सुद्धा मारेल. बरोबर. तुम्हाला दिसायला रूप कसे झाले निघाले गाई? दिसायला तिचे डोळे सांगू का, नवीन आम्ही जर असलो ना तर नॉर्मल असतात, पण नवीन माणूस जवळ गेला की डोळ्यात रक्त उतरतं तिच्या. हा, पाणावतं, म्हणजे असं दिसतात डोळे लाल झाले नुसते. आणि तुंबून राहते, बैल कसा तुंबतो असं शरीर लांब करते एकदम. आणि बैल तुंबल्यानंतर डारकाळी फोडतो. ही अजून डारकाळी नाही फोडत, एवढंच आहे. पण ही मला असं वाटतं, ती थोडी अशी तिच्या पानात गेली ना, 4 दात 6 दात, की ती शांत तरी होईल, नाही हाती मारेल. त्या गुणावरून खात्री झाली सिद्धापूर खाणीची आहे. 100% सिद्धापूर. मी केलेल्या वर्णनानुसार. नाही नाही नाही, ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जे येतात ना, प्रत्येक जण विचारतं कुठून आणली. मी एवढं सांगतो, आमच्या मंगलवेड्याच्या मित्रांकडून आणली. आणि मग तुमचं नाव सांगितलं की ते एवढंच म्हणतात, हा त्यांची व्हिडिओ पाहतो आम्ही. असं म्हणजे तुमचं नाव ही लोकांना बऱ्यापैकी, जेवढ्या दारात 2-4 वासरे आहेत ना, त्या सगळ्या लोकांना तुमचे व्हिडिओ दिसतात. असा विषय. आता फक्त काय करतोय, माझ्या डोक्यात एवढंच आहे, पुढच्या श्रावण महिन्यात लावायची. आणि परमेश्वर कृपेने तिला पहिली कालवड व्हावी. तिचं नाव सुद्धा श्रावणी ठेवण्यात येईल. काय? तिचं नाव सुद्धा श्रावणी ठेवण्यात येईल. बर. पहिल्या ह्याच्यात तिची एक लक्ष्मी आपल्या दारात आली पाहिजे. फक्त ती आम्हाला 3 जणांना जवळ येऊन देते, बाकी कुणाला. आम्ही कासत हात फिरवू, शपटाव हात फिरवू, कुठेही. मला फक्त खांद्यापासून पुढे नाही येऊन देत, पण आमच्या माणसाला, शिंगाला, याला त्याला कुठेही हात लावू द्या, त्याला काहीच नाही करत. मला काय करते, मी मागून कितीही चोळलं, काशेत हात घातलं, काही नाही करत. पण मी जर तोंडाकडे जाण्याचा प्रयत्न केले ना, थोडीशी मला असं हे करते शिंगाने, म्हणजे मुंडकं हलवते म्हणा किंवा काही म्हणा. कारण मी इतका रेग्युलर तिला हात लावत नाही ना, मी आठवड्यात 2 दिवस जातो. आणि मला जवळ त्याची भीती असं वाटतं की तिने मानबीन फिरवली, मला पायाने नाही पटकन बाजूला होता आलं तर पडत, म्हणून मी थोडं जास्त जवळ जाण्याचा प्रयत्नही नाही करत. कलर कसा वाटतो? कलर तिचा एकदम पांढरा उठला आता. पूर्ण पांढरी झाली. म्हणजे पहिलीच पांढरी होती, पण ती आता अजून पांढरी व्हायला लागली. तिला खुराक काय म्हणजे चारा? खुराकामध्ये बघा, तिला आम्ही चणाचुनी असते बघा, म्हणजे आमच्याकडे घरचा हरभरा आहे, त्याची डाळ केलेली आहे आम्ही. मग डाळीचं जे वेस्टेज नसतं ना, ते मका बारडा आहे आणि शेंगदाणा पेंड आहे. बरं, म्हणजे या गोष्टीमुळे फ्रेशनेस वाढलाय. काही म्हणा, आता ह्या गोष्टीमुळे वाढली म्हणा, किंवा तिच्यात तो अंगातला गुण आहे म्हणा. मी तर म्हणे 90% अंगातला गुण आहे, कारण तिचं खुराक आहे म्हणूनही ती थोडीशी गरम आहे. आणि खुराक जरी कमी झाला तरी 50% गरम तर राहणारच आहे ना, रक्तातला गुण जाणार. आणि हिरवी मका चालू आहे तिला कंटिन्यू. पुन्हा ते नेपोरियन गवत असतं ना, बरोबर, ऊसासारख्या कांड्या, ते चालू आहे. आता ते कसं आहे, 2च आहेत, त्याच्यामुळे चाऱ्याची काही अडचण नाही, मुबलक चारा आहे त्यांना. फक्त ज्वारीचा कडबा नाही माझ्याकडे, बाकी सगळे आहे. तुम्हाला वाटतं का तिच्याकडे बघून अशी एखादी वाघीण अजून एक असेल? 100% हे साहेब करायचं माझं टार्गेट आहे. पण कसं झालंय, आता मला ते गोठा आणि पोल्ट्री काय सगळे 5-1 लाख रुपये खर्च झाले, बरोबर. आणि तुमच्या गाईच्या आकडाचं तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. मग त्यामुळे जरा ह्या वर्षी अपेक्षित इतका धंदाही नाही झाला याचा, डाळिंबाचा. आणि सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग नाही आणता येत. बरोबर. त्याच्यात मी गाडी पण घेतली आता 2-1 महिन्यापूर्वी. कोणती गाडी? मी इको घेतली, आपल्याला फिरण्याच्या हिशोबाने.
इको. इको मारुती. बरं. हा. आणि कसं होतं आम्हाला डाळिंबाच्या धंद्यात कच्च्या रोडवर बागांना इकडे तिकडे जावं लागतं आडबाजूला. हा हा. पूर्वी माझ्याकडे एक सेकंड हँड सुमो होती, पण ती सुमो काही परवडत नव्हती वापरायला. तिला डिझेल आणि तिचं मेंटेनन्स सगळं, कारण मी घेताना पण जुनीच घेतली होती ती, 7-8 वर्ष जुनी घेतली होती. मग तिला आता ती झाली जवळपास 14 वर्ष. तिला बऱ्यापैकी काम निघायचं. मग ती देऊन टाकली, ही घेऊन आलो. मग तिच्यात पण ती टपगप मध्ये 1-2 लाख रुपये गेलेच ना वरचे. असं एक थोडं फायनान्शियली अडकलंय म्हणून, पण दिवाळी नंतर होईल परिस्थिती चांगली तेव्हा तुमच्याकडनं पुन्हा दोन तरी आणणार कमीत कमी. आता 2 आहेत, त्यांना अजून 2 जोडी करायची. कसं आहे आपलं जे काम आहे ना त्याच्यात फुकटात देणारे लय भेटले मला. कमीत कमी 7-8 जणांनी दिला, आमची पाळा घेऊन जा. पण माझं एकच म्हणणं आहे की वस्तू अशी पाहिजे की दारात आलेला माणूस आपला चहा कमी पिला पाहिजे आणि त्या वस्तूच्या अवतीभवती 2 चक्कर बसल्या पाहिजे. म्हणजे त्याला त्या चहाच्या कपात इंटरेस्ट नको आहे, त्याला वस्तू पाहण्यात इंटरेस्ट पाहिजे. म्हणजे ज्याला त्यातलं काही कळत नाही ना अशा माणसांनी सुद्धा राऊंड मारला पाहिजे. वस्तू नेल्यापासून महाग लागली, स्वस्त लागली, अशीच लागली, तशीच लागली, आम्ही घेत होतो की असा काही विरोधाभास चर्चा नाही. लोकांचं म्हणणं इतकं पैसे असतात का? पण मी त्याला म्हटलं हिऱ्याची किंमत आहे ना तर जवेरी करू शकतो. तुमच्या आमच्याला फक्त वापरायची अक्कल असते, बोटात घालायची अक्कल असते, गळ्यात बांधायची अक्कल असते, त्याची किंमत करायची अक्कल आपल्याला नसते. आणि मी ज्या व्यक्तीकडनं आणली ना त्याचं नावच बाजारात कवठे. मी फक्त एवढं जरी सांगितलं ना भारत मामाच्या दावणीची मी गाई आणली आहे, तर कुणी मला तिची जाणकार माणूस तो तिची किंमत विचारणार नाही. मामाच्या दावणीची वस्तू आणली म्हणजे मी म्हणेन की ती अंगठीतला हिरा आणला नाही. मग तिचं पैशाचा हिशोबच नाही ना. ह्या पद्धतीने उत्तर देताय तुम्ही. हा, प्रश्नच नाही. म्हणजे मला एवढं म्हणायचंय, मी जो जगाला ज्ञान सांगतोय अशा व्यक्तीच्या दावणीतनं एक वस्तू आणलेली आहे, बरोबर आहे. आणि मला एवढं सांगतो की ती आमच्या दारात शेवटपर्यंत राहणार. म्हणजे मी असेपर्यंत तर राहणार, प्लस ती असेपर्यंत सुद्धा ती राहणार. अशा लोकांना अजून एक ऑप्शन म्हणून उत्तर द्यायचं की मिळाली हे नशीब आमचं. हा, प्रश्नच नाही. ते तर मी म्हणणारच आहे की माझ्या आई वडिलांची पुण्य ही माझ्या कामाला आली की माझ्या दारात अशी लक्ष्मी आली. म्हणजे मी माझ्यावर पण नाही घेत, माझ्या आई वडिलांची पुण्य ही म्हणून भारत मामासारख्या व्यक्तींची माझी ओळख झाली किंवा तुमचा परिचय झाला आणि त्याच्या माध्यमातून माझ्या दारात लक्ष्मी आली. याचं क्रेडिट मी माझ्यावर पण नाही, आई बापाची पुण्य ही म्हणून मला झालंय ते. त्यातल्या त्यात स्वतःला झोकून दिलेला, जाळून घेतलेला भारत मामाकडून आपल्याला वस्तू मिळते. हा, आज तुम्ही मला सांगा, त्यांनी 50 वर्ष तरी या क्षेत्रात काम केलं. 50 वर्ष क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी 5 मिनिटात जर आपल्याला शहाणं केलं तर तुम्हाला ब्रह्मदेव नाही भेटला का? लोकांना त्यांना तेवढं करायला 5 महिने लागले, 50 वर्ष लागले. आम्हाला त्यांनी 5 मिनिटात शिकवलं किंवा 1-2 तासाच्या चर्चेत आमच्या ते लक्षात आलं. अजून काय पाहिजे? आणि मी म्हणेन की त्यांच्या सहवासात राहण्याची खूप इच्छा आहे. तर मला यायचंय, एक दिवस मी निवांत येणार आहे मुक्कामी तिथं. मुक्कामी येणार आहे आणि एक दिवस मुक्काम करणार आहे तुमच्या सोबत, भारत मामांच्या सोबत दिवसभर राहायचंय, हिंडायचं, फिरायचंय, बस जीवनात बाकी काय. आणि त्या दरम्यान एखादी वस्तू जर झालीच पसंत घेऊन यायची. मला एक टेन्शन येतंय, एवढंच टेन्शन येतंय की एवढ्या आमटीला आणायचं न्यायचं ती तापट लई झाली. आता काय येते की अंगावर मास पण चढलं थोडस, त्याच्यामुळे तो अफाटपणा वाढला. म्हणजे पाहिजे तेवढी तयार झाली नाही, अजून तिची तयार नाही. तिला तरी आम्ही तयार नाही करत आहे साहेब. तुम्हाला सांगू, तिला मी 50% खोराक करतोय. तिला जर 100% खोराक केला ना तर ती काहीच्या काही होऊ शकेल. मी मोजका खोराक टाकतो तिला, दिवसात 3च टाइम तिला चारा देतोय. सवय लावली तिला सारखं टाकायचं नाही. सकाळी एकदा खोराक ठेवायचं, खोराक झाला की तो सुका आमचा जो काही चणा भुसा वगैरे, गहू भुसा वगैरे किंवा ते काय शेंगदाण्याचं आम्ही तेल काढल्यानंतर त्याचे फोलकट टाकतात, त्याचं ते वेस्ट आम्ही चुरून आणलेलं आहे, म्हणजे एकत्र करून आणलंय भाड्यासारखं, ते सकाळी एक गमेलभर ठेवायचं. त्याच्यावर 10-10:30 वाजता एकदा वैरण टाकायची, 3-3:30ला एकदा वैरण टाकायची, संध्याकाळी 8 वाजता पुन्हा एकदा वैरण टाकायची.
म्हणजे एवढे 4 टाइमच तिचं दाना पाणी आहे. मधल्या टाइमात तिला काहीच देत नाही. आणि ती मधल्या टाइमात म्हणजे तिचा आग्रह नसतो द्या म्हणून, कारण तिला त्या टायमिंगची सवय लागली. फक्त आता सध्या काय आहे, सुका चारा एकच टाइम जातोय तिला आणि बाकी हिरवा चारा 3 टाइम होतोय. तो आता पुढच्या महिन्यापासून सुका चारा वाढेल तिचा. पण एक वैशिष्ट्य पाहिलं, गावरान वितरावाला किती हिरवं टाका, त्याची लेंडी ही म्हणजे पातळ येतच नाही. ती कशी आपली गोल 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 गोलच येतात असं. इतर जनावरांसारखं काय असं ते पाहू नाही पडत. असं ते जे वलयामध्ये येतं ना तसंच येतं ते. बरोबर. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तीच क्वालिटी जर कोणाला पाहिजे असेल तर एखादा हौशी आणि धाडशी, तर त्याच कालवडीची बहीण मिळू शकते माझ्याकडे. म्हणजे इथं आल्यापासून आता 4 महिने झाले. त्यात तिची लांबी वाढली, थोडीशी उंची पण वाढली आणि तिच्यात ती चपळाई किंवा खाऊन पिऊन गोल असला माणूस कसा ते करतो. तिला जनावरात ते वैशिष्ट्य आहे. तयार जनावर जरा रागीत चपळ होतं, तसा प्रकार आहे. त्या कालवडीचे जे गुणधर्म आहेत ना, हे मी आधी ओळखलं होतं म्हणून तिला मी स्वीकार केला होता. तुमची ओळख नव्हती. बरोबर आहे. अगोदरच तुम्ही तुमचं फायनल झालं होतं. मी फक्त एवढाच प्रश्न आडवा मारला की देता का, आणि तुम्ही हो बोलले. तिला मी स्वीकारली होती माझ्यासाठी. बरोबर आहे. मग तोच गुणधर्म परत मला दिसून आला. मग मी स्वीकारायचा प्रयत्न करतो. फक्त कलर पांढरा. बर. तोंडाचं मुंगच, शरीराचा काटकपणा जसा पाहिजे तसा. कोणतंही शरीर असू द्या, पोटात अन्न गेल्याशिवाय दिसून येत नाही. हे त्रिकालाबाद दिसत नाही. इथं तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं ही पूर्ण 8-9 महिने गाभण राहिली तरी हिला पोट दिसणार नाही. चित्तार राहणार आपण. शेवटपर्यंत कळून येणार नाही. बरोबर. मी म्हणेन 7-8 महिन्यापर्यंत चांगले म्हणजे जाणकार असेल त्यालाच कळत की ही गाभण आहे. नवीन माणसाच्या लक्षात येणार नाही गाभण आहे. जेव्हा ती कास सोडल, आणि गावरान लेकरात काही अगोदर महिना अगोदर कास करत होतं, शेवटच्या आठवड्यातच कास करतं. जसं येईल तसं ते कासाला लागतं, तेव्हा लोकांच्या लक्षात येईल ही गाभण आहे म्हणून. असं आहे, कारण तिचं शरीर लांब लचक आहे ना, त्याच्यामुळे पोट दिसणार नाही तिचं कधी. खरंच सांग, तुम्ही वस्तू दिली, तुम्ही वस्तू दिली त्याचा नादखोर आहे. कसं आहे, एखादी खरं सत्यात गोष्ट घडली आणि तिच्यात रक्त तसं असलं तर तुम्ही खर्च करा, कष्ट करा, हे मी सगळ्याला सांगतो. ते पण स्वतःला समजलं तर. मी म्हणतोय म्हणून नाही. साहेब, आता कसं आहे, तुम्ही मला दिली, मी विश्वासाने ठेवली, पण माझं नशीब पण मी आजमावलं. आज 4 महिन्यात मी जे तुम्हाला सांगितलं ते तुमच्या पण लक्षात आलं की मला काय काय डोळ्याला दिसलं. मग मला काय काय डोळ्याला दिसलं याच्या अंदाज. आणि माझं तर आग्रहाची विनंती आहे, एकदा तुम्ही चक्कर मारा. पण माझं असं डोक्यात आहे की जायचं, तुमच्याकडनं एक नाद अजून आणायचा, आणि मग तुम्हाला मामाना त्याच गाडीत घेऊन यायचं. म्हणजे पिकअप पुढे चालली पाहिजे आणि आपल्या गाडीत तुम्ही मागे आलं पाहिजे. मामांना तुम्हाला एकत्र आमच्या घरी आग्रहाचं निमंत्रण. वस्तू समोर आणि पाठीमाग सूत्रधार. हॅलो, काय म्हटले? वस्तू पुढे आणि पाठीमाग सूत्रधार. बस, मागे सूत्रधार असं पाहिजे. तेवढ्यासाठी गाडी सुद्धा नवीन घेतली. नवीन गाडी कोणाला आणली असती, 350 किलोमीटर प्रवास केला असता, मामा म्हणले ते बरगाड्या मोकळ्या झाल्या माझ्या. बरोबर. आणि ती थार आहे आपल्याकडे, त्या सुदाम म्हणून मित्र जे आहेत आमचे, त्यांच्याच फार्मवर सगळं डेव्हलपमेंट चालतं ना, त्यांची थार आहे. पण तिच्यात कसं होतं, पुढचे 2 आरामशीर बसतात आणि मागच्यांना त्रास होतो, कारण ते आडवी सीट आहेत ना माझ्या. बरं, ठीक. मग ते लय लांबचा प्रवास आडव्या सीटापासून केला की ती पाठ वगैरे दुखते तिच्यात. बरोबर. म्हणून आम्ही मग थोडीशी ही अशी गाडी घेतली की ही थोडं फॅमिलीचं फील असावं आणि थोडंसं त्रास कमी व्हावा. अशा हिशोबाने. नाही तर माझ्याकडे सुमो होती, त्याच्याकडे थार होती. म्हणजे आमच्या गाड्या पण अशा होत्या की कॉमन जनतेला आवडत नाही. आजच्या तारखेत कोण सुमो वापरतो सांगा मला. बरोबर. आणि त्याच्या थार मध्ये तर त्याची बायको सुद्धा बसत नाही. म्हणते ही काय गाडी आहे का, ही बाय माणसाची बसायची गाडी आहे का?
मग असा विषय आहे. आता काय करणार, जे आहे ते आहे. त्यालाच गमती जमतीच्या गोष्टी राहतात. हा बरोबर आहे. नाही, आपण विचार करू, एक 2-4 दिवस द्या. कुठून जर काय व्यवस्था होत असेल, मी थोडी सारासार करू तर नक्कीच तुम्हाला सांगतो. ठीक आहे, काय अडचण नाही. चालेल. बाकी अजून काय चाललंय? बाकी काय नाही, हेच डोक्यात आहे की बाबा कसं खिलार गायींचं किंवा कालवडींचं संगोपन वाढलं आणि ज्यांना जे पाहिजे ते मिळवून द्यायचा प्रयत्न डोक्यात राहील. नाही, ते काय करता येईल. माझ्या डोक्यात पूर्ण आहे तो आकडा 5 ते 8 घेऊन जायचा. पण कसं आहे, ते पैशाअभावी म्हणा किंवा वेळाअभावी म्हणा मागं पुढे होतंय. पण मी जे इन्फ्रास्ट्रक्चर बांधतोय ना, ते त्या हिशोबानेच बांधतोय. आता जवळपास आता जो गोठा बांधलाय तो 12x40 बांधलेला आहे. आणि आता त्या 12x40लाच मी ना एक 70 फूट लांब आणि 40 फूट विड्थ येणारच आहे. म्हणजे 70, ती जागा जेवढी आहे 70-72 फूट आहे, तेवढी लांब अशी मोकळी जाळी मारून घेतोय. म्हणजे काय होईल, माझ्या डोक्यात कुठेतरी यांना मोकळं पण सोडा. आणि आतापर्यंत कसं आहे की आता कसं आहे, आता गोठ्यात आता ह्या गेल्या 15 दिवसात तर गोठ्यातनं बाहेरच नाही काढल्या. गोठ्यातच आहेत. पण एवढं आहे की गोठ्यात पण जागा बदलून बांधतो. इथं दिवसभर राहिले तर रात्रीच्या पलीकडच्या बाजूला बांधतो. ती जागा कोरडी बिरडी होते थोडीशी. आणि नंतर काय करणार, जेव्हा 5-6 होतील तेव्हा त्या पूर्ण त्या चेन म्हणजे काय आपण तार लावणार, त्या तारमध्ये मोकळ्या राहतील. फक्त संध्याकाळच्या वेळी वगैरे किंवा खाण्या चाऱ्या पुरत्या वगैरे आत घेऊन थोडंसं बांधायचं कार्यक्रम असेल तर असेल. आणि मोकळ्या राहत असतील तर मोकळ्या राहतील. पण ते बांधावं लागतील, कारण त्या चारा कमी जास्त खातील नाही. जी तापड असेल ती दुसऱ्यांना येऊन देणार नाही. ती जास्त खोराक खाणार किंवा जास्त चारा खाईल. जी मारत नसेल, गरीब असेल, ती गप्प एका कोपऱ्यात उभी राहील. मग तिच्या पोटाची आबाळ होत राहणार. खाण्यापुरत्या तेवढ्या बांधायच्या, बाकी टायमाला मोकळ्या सोडून द्यायच्या. असा विषय. चालेल, मामांना एकदा माझा रामराम सांगा. काय बोलताय, 2 शब्द 2 मिनिटं? हा, द्या ना नक्की. तुम्हाला वेळ असेल तर, काही गडबड नसेल तर? नाही, गुरुसाठी वेळ कधी पण असतो. हा, आता आहेत ते पण निवांत आहेत, मी पण थोडा निवांत आहे. खाली होतो रानात, आता वरती आलोय. बरं, द्या ना, द्या. त्यांना पण त्याची ती रिप्लाय म्हणजे कशी निघाली, काय तुम्हाला काय वाटलं ते सांगा. म्हणजे त्यांना पण थोडा उत्साह निर्माण होईल की जेणेकरून आपण दिलेल्या वस्तू पटलेत. नाही, द्या नक्की. कालवडीचे मालक आपण दिलेले नाशिककडचे. हॅलो, नमस्कार. राम मामा, नमस्कार. काय चाललंय तुमचं? काय नाही, बरं आहे. आपलं बरं आहे का? आपलं एकदम बरं आहे, व्यवस्थित चाललंय. तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत. असू द्या. काय एक ना काय नादान एक ना चांगलं झालं म्हणजे बरं हो. आणि कालवड 1 नंबर झाली. आता एकदा पाहायला या. बरं. कालवड चांगली होती, त्याची काळजी करू नका. कालवड म्हणजे तिची लांबी वाढली, तिची उंची वाढली, चित्तार झाली आता पहिल्यापेक्षा. होय. आणि खायला कालवड चांगली आहे हो. खायला सगळं खाते ती, काहीच अडचण नाही. सगळं जरा 4 दिवस जरा पिडते, म्हणजे कसं जरा नवीन जागेत पिडते कडू कालवड. नाही, ती महिनाभर ती चिडचिड राहिली तिची. कमीत कमी 3 आठवडे तिने चारा पाण्याला दिला, पण नंतर झाली. हा, ती 1 महिनाभर अंगाला हात बी लावू देत नाही, असली कालवड आहे. हात लावून देत नाही. आता ती फक्त आम्हा 2-3 जणांना जवळ येऊन देते, तिसऱ्या माणसाला मारते. दुसऱ्या माणसाला जवळ येत नाही ती कालवड. आमच्या घरातली सोडून दुसऱ्याला जवळ येते. ती आता असं झालंय, तिला राग इतका आलाय ना, नवीन माणूस जवळ जाण्याचा प्रयत्न, तो 15-20 फुटाच्या जवळ आला तरी उठून उभी राहते. डोळे नुसते लाल होतात तिचे आणि बैलासारखी तुंबून राहते. नाही, गाय 1 नंबर होते मामा, त्याची काय काळजी करू नका तुम्ही. फक्त तिने मारलं नाही पाहिजे, बाकी काय. कारण आता ती मारते सगळ्यांना. आता मारते. नाही, तुम्हाला मारत नाही. नाही, मला नाही मारत. मारणार नाही, बाहेरच्या माणसाला अंगावर मारणार. बाहेरच्या माणसाच्या अंगावर. तुम्हाला त्या मशिवनी महाग लागणार, शिळी एखादी महाग लागत नाही, तशी महाग नाही. तसलं महाग लागण्याचं नाही, फक्त धावते, बाकी काय नाही. काय करत नाही, काय सुद्धा करत नाही. ती आता आम्हाला सवय, आमचा काही विषय नाही. नवीन माणसाचा पण तो राग आहे ना तिच्यात. रागीट आहे ती काय म्हणजे मट नव. नाही, ती मट नाही. ती अजिबात माणूस पाहिलं तर ताटकून उठून उभी राहते.
हा, आणि आपल्याकडे कसं असते माहित आहे का, आपण हिशोबानं चांगली वस्तू देत असतो माणसाच्याला. नाव निघायसारखं, पैसा काय आज नाव द्या, कोटीन दिली तर कोटीन जाणार आहे ती म्हणायला काय. नाही पैशाचा विषयच नाही तिथं. वस्तू चांगली आहे, नाचखोळा आहे. आणि फक्त तुम्ही आपल्याकडे कसं आहे तुम्ही बाबा, तुमची आमची आता ओळख झाली, पर 40-50 वर्षापासून माल चांगला असतो. काय असतोय? मग प्रश्नच नाही. 50 वर्षाचा अनुभव तुमच्या आमच्या कामाला आला ना. हा, आणि आम्ही कसं आहे म्हणजे दुसऱ्या माणसाने फसवाफसवीची कामं आपल्याकडे नसतील. नाही 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 विषयच नाही तो. हे बघा तेवढा विश्वास होता म्हणून तर पुढे गेलो ना आपण सगळं. आता तुम्ही एवढ्या लांब निक्क्या पोटूवर कालवड घेतली, बरं आम्ही काय त्यात कालवडीत काय तुम्हाला फॉल्ट दिसला का जवळ आल्यावर? काय सुद्धा फॉल्ट नाही, काहीच नाही. उलट आम्ही सगळे आनंदी आहेत. हा, फक्त जरा खराब धड एवढी सांगा मला, दुसरं काय नाही. काय? नाही 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 काहीच नाही त्याच्यात. खोट एक पण नाही. हा, माणूस पुन्हा फिरून फिरून आपल्या आयुष्यभर घरला यावं असं आमचं काम असते. मी पैसे मागे लागणार माणूस नव्हे मामा. नाही नाही अहो, पैशाच्या मागे लागलं असतं तर तुमच्या हातून एवढी मोठी कार्य झालीच नसती. एवढी मोठी पैशाच्या कार्य मागे झाली असती जाण्याचं- ना. आता माझ्यापेक्षा गडी महागडी गडी आहे तर फसवाफसवी करून नाही ती पैसे कमवायला आलते, पण आपल्याला तसा पैसा कमवायला येत नाही आणि आपल्या अंगीत आता हे लागत बघा. नाही काका. काय? आता कसं आहे माहिती का, हाताची सगळी बोटं सारखी असतात का? नाही नाहीये. नाही नाही तसं समाजातली माणसं पण सगळी सारखी नाही ना. नाही मला नाही. सांगा, संत माणूस लाखात एक असतो. हा, संत माणूस लाखात एक असतो. हा, मग तसं आहे. तसं भारत मामा लाखात एक आहे. हा. दुसरा भारत मामा नाही हो मित्र. रोज एक नाही म्हटलं तर कुठं तर बाहेर गावाला विषय निघाल्यावर आपली एक 5-25 माणसं माझं नाव घेत असतील बघा. काय? अहो जास्त हा, मला सांगा, या वयात तुम्ही 200 किलोमीटर दररोज दिसाड 200 किलोमीटर मोटरसायकलवर फिरताय. कोण फिरतं हो, तुमच्या हो. वयात सांगा मला. होय हं? होय. उलट माझं म्हणणं आहे की परमेश्वर रुपीने लवकर राजदादाकडे गाडी यावी. होय होय. हा, आणि तशी काय अडचण असेल तर सांगा, आम्ही पाठवून देऊ. नाही नाही, अडचण तर काय आली पण नाही, त्याची विषय काय नाही. असली तर अडचण सांगतो तुम्हाला. वर कसं आहे माहित आहे का, तुम्ही आम्हाला आमच्या मनासारखी माणसं मिळाली म्हणून आम्हाला बी आनंद वाटला. काय वाटलं? नाही, बिलकुल आहे, बिलकुल आहे. हा, माणसं आमच्याकडनं कधीच काही अडचण येणार नाही आणि तुमच्याकडनं तर येणार नाही याचा आमचा तुम्ही विश्वास होता. नवीनच आपल्या घरला आलता तर तुम्हाला समाधान वाटलं, कसं वाटलं? आज एवढंच म्हणणे, आम्ही नवीन आहोत पण आमचा गुरु आहे तो 50 वर्ष अनुभवी आहे ना. हा, असू द्या, या अनुभव असू द्या, पण घरातलं वातावरण ही मला सगळं चांगलं वाटलं, कसं वाटलं? नाही नाही, एक नंबर आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे ना. हा, हा, व्यवस्थित आहे सगळं. काळजी करायचं कारण नाही. उलट आता एक दिवस सवड काढा. पाऊस जरा कमी झाला की एक दिवस सवड काढा आणि या आमच्याकडे. बरं येतो. ह्याला आहे काय तुम्ही खेड मच्छरला का? मंचर पासून अलीकडे इकडे ओतूरला. ओतूर? हा, ओतूर आळे फाट्याच्या पुढे. आळे फाट्यापाशी आला काय? हा, आळे फाट्यापासून एक 20 किलोमीटरवर पडतं आपल्या ठिकाण. म्हणजे अंदाज श्रीगोंद्यापासून किती येईल? पण बराबर 100 किलोमीटर येतं. श्रीगोंद्यापासून? 105 किलोमीटर पडतं मला. बर बर बर. हा, त्याच्यामुळे लय लांब नाही. तुम्ही कधी येणार आहे सांगा, गाडी पाठवून देईन मी. नाही येतो का, यायचं तुम्हाला फोन करतो. कसं आहे जरा वासरी एक बारकी आहे ती गय आणि एक ये झाली आहे. 2 येल्या त्या गया. हा, तुमच्या दोन्ही ती मैना आणि वाघीण दोन्ही आल्यात ना. हे झालेत, गोरे झाले. मैना आणि वाघीण दोन्ही बी येल्या, त्या दोन्हीला बी खोंड आहे ते. बरोबर आहे. आणि आणि आता बारकी पैंजण आहे ना, जरा शिंगाला मागमोर झालेली. हा मागं मोर तुम्ही मला म्हणत होते घेऊन जा इथं. हा, ती गई आता येईल 15 दिवसात. नाही, तिला सुद्धा गोराच होत असतो. हा, गोराच होणार. गेल्या बारीनं कसं आहे, तिन्हीला बी पाड्या झालते ना. नाही, गेल्या बारीने तिचा थोडासा अपघात पण झाला. थोडस आजारी वगैरे पडली असं लय म्हणून तसं लय झालं. जोरात. ती तर पाडी तुम्ही त्या नेलेल्या पाडी सारखीच होती, बरं चित्रीमुरी पाडी होती, लय बेफाम पाडी होती. बरोबर आहे. नाही, ही पण भारी आहे. हिचं काय पण म्हणजे विषयच नाही हिचा पण. हा, आता काही नाही, एक एवढा पाऊस कमी झाला की 4-8 दिवसात मारू आम्ही पण चक्कर. या पाऊस आता काय हे 8 दिवसात फुकाचं चरण संपतंय. हा, पुन्हा काय असलं बारीक हवा, गार हवा किंवा बारीक पाऊस लागत नाही. एकदम नाही, मोठा पडला तर पडणार नाही, 8 दिवस येणार नाही असला पाऊस लागत. बरोबर आहे. थोडी उघडीच झाली की येतो. हा, हे आता कसं आहे 1 तारखेपर्यंत फुकाचा पाऊस आहे फक्त. हा, आता आमच्या इकडे काय झालंय, 15 दिवस झालं नुसतं झडगं लागलेले, उघडलंच नाही. आणि आमच्याकडे बी लागलं होतं. आता जरा 2 दिवस झालं, कालच्या दरम्यान कमी झाले मामा.
नाही ती इकडे कसं आहे, त्याच्यात इथं कसं आहे, डोंगर जवळ आहेत ना, तर वारा लई सुटतो. हा ते डोंगर जवळ असल्यामुळे गार वार लय सुटते. संध्याकाळी लय कालवड मध्ये बांधत जावा. आताच असतात, बाहेर काढतच नाही. 15 दिवस झाले बाहेरच नाही निघाले. हा 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 असं ते बाहेर राहिले की काळवंडून जातात ना. वाळवण म्हणजे वांगार कधी गार हवा लय आहे. हा म्हणूनच ते आतच असतात बाहेर. म्हणजे एकदम पॅक बंद आहे, तसं काही नाही, वारा नाही लागत आतमध्ये. तुमच्याकडल्या हवेला तर आमच्याकडल्या हवेला फरक बसतो. लय फरक आहे. तुमची कोरडी हवा असते, आमची हवा आहे ना तिच्यात आर्द्रता असते. हा 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 माणूस असं गारठून जातं त्याच्यात. होय 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 होय. हा आणि त्याच्यामुळे मग ती एकदम असं हे होतं, जित्राप गळून गेल्यासारखं होतं. नाही बरोबर आहे. नाही ते आम्ही तिला शेड बांधलेलं आहे आपल्याकडे. 12x40चा मोठा गोठा आहे. बर बर बर. हा आणि त्याला चारी बाजूनी जाळी लावून हिरवं नेट बांधलेलं आहे आतमध्ये. मग काय एक नंबर काम आहे. हा आणि 3 बाजूनी त्याला पत्रे लावलेले आहेत आणि एकाच बाजूनी जाळी आहे. त्याच्यामुळे वारा येत नाही त्याच्या आतमध्ये. हा त्याच्यामुळे एकदम निवांत आहे कार्यक्रम त्याचा. नाही नाही असू द्या ती मध्ये जरा राजू म्हणला काय जरा पळापळीच्या कामात आहे ती म्हणला. मी म्हणलं आम्हाला दिवशी फोन तर लावा म्हणताना म्हणला पळापळीच्या कामात आहे ती. काय नाही तुमची गडबड होती, आमचंही थोडंसं गडबडच होती. मागे पुढे चालूच असतं काही ना काहीतरी. मध्ये एकदा बोलणं झालं आमचं, पण मला वाटतं त्यालाही दीड महिना सव्वा महिना झाला असेल. होय होय महिना सव्वा महिना झाली त्याला. हा झालं, सव्वा महिना झाला त्याला पण असं. हा चालतंय, मारू पुढच्या आठवड्यात आम्ही चक्कर मारू. मग तुम्ही पण या किंवा तुम्ही अगोदर या, तुमच्या संग आम्ही येऊ. बर बर चालतंय. आम्ही कसं आहे माहिती आहे जरा वातावरण शांत होऊ द्या म्हणजे गुराची अपदा होत नाही ना. आणि आलो तर एक दिवस लक्षात आलं का तुम्ही? बरोबर जरा बरोबर वातावरण वाळलं असलं का नाही मग बाया पोरं आणून काहीतरी घालते ती पिंडीवर. हा बरोबर आहे. म्हणजे कसं सारखा पाऊस होतं असला तर त्यांना ते उमजत नाही. आपण गडी माणसं कसं घालतो तसं बाया माणसाला जमत नाही. कसं आहे ते, कसं तुम्ही दोघं बापलेक जर घरी गेले तर घरी बाई माणसांना मग चीन होतं ना. नाही 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 ती लेकरी एक बारकी 2-3 आहे त्यांना ताप करते ती आणि ती वैरण घालायची. त्या दिवसात कसं आहे मामा पाऊस येऊस तर 1 तास 2 तासात गुरं पाक म्हणजे भरपूर पोटाला घालून राखावं लागते. ते कसं आहे, तो झटका असतो. उघडीत भेटले की तेवढ्या 1-2 तासात सगळं चारा पाणी उरकून घ्यायचं. हा म्हणजे मग ती पुन्हा येळाची पाऊस लागला तर काय होत नाही ना, हपकत नाही ते. हा बरोबर आहे बरोबर. असं आहे त्याचं गाडी. म्हणताना मग जरा वारसाट होऊ द्या, तू वारसाट झाल्यावर. नाही थोडं वारसून द्या मग या तुम्ही, काहीच अडचण नाही. होय होय येतोय वारसाट झाल्यावर. चाल मी आता सोमवारी जाणार आहे तिकडे, मग गेलं की फोटो टाकतो तुम्हाला. बर 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 चालतंय. चालतंय. काका कशी झाले बघू. हा नाही पहिल्यापेक्षा लांबी रुंदी सगळीच वाढली. नाही सगळी वाडासारखीच कालवड आहे. आणि आता दात पण लावलेत ना तिने. दात लावलं तर आता मास्क केली तर दावा घे. नाही आता श्रावणात घेऊ भरून आपण. तेच की आता मास्क बीस केला होता का नेल्यापासून. हा दुसरा माझा आहे तिचा. दुसरा आहे का? हा दुसरा आहे. मग लावा आता. तिसऱ्या याला भरू ना. नग आता दुसरा आता 2 जिरवलं काय? नाही ह्यो दुसरा आहे, जिरवलं नाही. हा पहिला एक जिरवला ना, हा दुसरा आहे आता. आता लावा, काय करू नका. हाय काय काळजी करू नका, लावा. मग आणावं लागेल तिला तिकडे. आता ती कसं मग तिथे जवळ आसपास कोणाला बैल नाही का? नाही इकडे नाही ना जवळपास. बर. आता राजदादांनी इकडे कुठं पाहिलं तर मागे काही बोलले होते, त्या बुद्धे साहेबांकडे एक आहे, पण तो काही मला पटला नाही. कोणाकडं? निगोजला एक काहीतरी बुद्धे साहेब का काहीतरी नाव होतं त्यांचं. ते अखिल भारतीय बैल संघटनेचे काही अध्यक्ष वगैरे आहेत. ते कुठल्या गावाला? ते निगोजला आहेत, निगोजला बघा. काय निगोज राजसाहेबांना विचारा, त्यांना माहिती आहे. असं आहे काय? हा पण त्यांचं ते मी पाहिलं तो फोटो मध्ये, पण ते आपल्याला नाही पटला. बर. हा थोडा वयस्कर आहे आणि का कोणाचा नाही पटला, तो अंगाला नाही पटला. असा शिफ्टार नाही, जसा आपला राजा आहे तसा नाहीये. पोटाला गोल बेल आहे, त्याला पोट आहे. असं आहे काय? पोट आहे काय? हा त्याला पोट आहे आणि मला का कोणाचा तो आपरा पण वाटतो. म्हणजे मी म्हणे दोन्ही जर उभे केले तर आपली कालवड लांब. मग ते आता एक बैल राजाचा भाव एक घेऊन दिला शेनीगावचा आपण. हा मग ती दाव्या शेवट ह्याला ती बैल खंडेराजुरीला जाणार आहे मिरज जवळ. खंडेराजुरी माहिती आहे मला इथं. माहित आहे का? हा खंडेराजुरी माहिती आहे. कवटे मंकाच्या पड्याला आली 10 किलोमीटर. हा पण ते आपल्यापेक्षा पण पुढे जावं लागेल मला.
नाही डायरेक्ट सांगूलवरनं रस्ता आहे त्याला. हा सांगोलवरनच डायरेक्ट जावं लागेल मला, पण ते किलोमीटर तेवढंच बघा म्हणजे इथून मंगलवेढा आणि ते तिकडे गेलं काय एकसारखंच भरेल. हा एकसारखंच भरतो. काय 10-5 किलोमीटर पडेल. सांगूलपासनं बघा नागद 50, नागदपासनं ती एक 30 किलोमीटर म्हणजे सांगूलपासनं 80 किलोमीटर येईल. 80 ना, आणि हा. मग इथून सांगोला आम्हाला किती पडला होता माझ्या माहितीनुसार 280 का 285 पडला होता त्यावेळी. मग टोटल 280 तुमच्या घरापासून म्हणल्यावर आमच्या ती इथं 330 झालं होतं. हा 330 हा, सांगूला. हा नाही तिथून तुमच्या घरापासून. हे आपल्या घरापासून मी पंढरपूर मार्गे आला नाही तुम्ही. हा पंढरपूर मार्गे आलो आम्ही. हा मग सांगोल्यावरून यायचं म्हणलं तर ज्यादा पडते आपल्याकडं. हा मग तो फरक पडेल ना. हा ही पंढरपूरवरून सरळ पडते आपल्याला. हा बरोबर, पंढरपूरवरून आलो म्हणून ते सरळ पडलं, ते 330 पडलं आम्हाला. आणि आणि इकडून गेलं तरी 300 किलोमीटर पडेलच. हा 300 पडेल तरी पण कमीत कमी. हा 300च्या वर पडेल म्हणजे ही 80 ना ती म्हणजे बघा 250च्या 350च्या आसपास जाईल ती. हा 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 नाही ठीक आहे, जाऊ, काय अडचण नाही. बैल एक कुठंतरी मुक्काम करू पाहिजे तर. कुठं कशाला गैला हा गैला त्या बैला जागेला मुक्काम टाकायचा, मी सोय करतोय त्याची काय काळजी करा. बरं, तुम्ही मग ती व्यवस्था करून ठेवा तिथं आपण म्हणजे तिथे माणसं सगळे आपली आहे ती तुमच्यासारखी, त्याची काय सुद्धा काळजी नाही. जेवणाची किंवा वैरणीची असलं काय सुद्धा अडचण नाही. माणसं चांगली आहे ती आणि हा. तुमच्यासारखी गरीब चांगली माणसं आहेत. नाही नाही चांगलं नाही, काहीच अडचण नाही. तिथंच घेऊन जाऊ मग. हा बैल टार्गेट आहे उद्या गुरुवारी घरला नेणार आहे ती. बैल इथं आता सध्या लावून गेला आपल्या मंगळ तालुक्यातच. हा हा लवंगीला ना तो, हे पाहिला ना मी त्यांचा व्हिडिओ पाहिला ना. हा ते म्हातारा बैल. हा बरोबर बरोबर, तो आता तिकडे चाललाय. आता बुधवारी एक मीच घेतला होता. मग ती वकील साहेब म्हणलं मला द्या. त्यांचा भाऊ एक पीए साहेब आहे तिथे पुण्याला. बर. आणि मोठी पार्टी आहे, जैन लोकांची माणसं आहे तिथे. आणि शेती एक 100 एकर आहे. पुन्हा घोडी एक 7-8 घोडी आहे ती 10-10 लाखाची. बर, म्हणजे आमच्यासारखेच हौशी आहे. हा तुमच्यासारखीच हौशी आहे ती. आणि त्याची ओळख पडली आपली 2-4 वर्ष झालं ओळख पडली आपली त्याची. नाही मग 100% जाऊ आपण, काहीच अडचण नाही. हा मग गया एक 6-7 गया आहे त्या स्वतःच्या. बर. स्वतः गया पाहिजे बैल घेतलाय त्यांनी. आता हे आमची तुमच्यासारखी लांब ना आली म्हणजे आम्ही सोडा म्हणल्यावर बी सोडणार नाही. ती काय बाहेरच्या गुरापाय बैल घेतला नाही त्यांनी. नाही त्यांनी घरच्या हिशोबाने घेतला. त्यांनी म्हणजे त्याच्यातनं काय त्यांना 2 रुपये मिळावा अशी अपेक्षा नाहीये. पण चला एक नाही, समाजसेवा. कसं आहे, त्यांच्या गाया परगावला जात नाही त्या टेम्पूत. हा आणि त्यांना आपल्या तांडूरच्या बैलाची पायदास चांगली वासर करायची म्हणून ती बैल घेतलाय. बरोबर आहे बरोबर आहे. हा मग बाकीची काय बैल नाही ती काय त्यांनी बैल पाळली होती महागंदी. मग त्या बैलापेक्षा ही बैल उजवाय म्हणून मला आता वर्ष झालं ती महाग लागली होती. ती बैल घेऊन द्या बैल घेऊन द्या. मग ती बैल आज आरती ठरलाय मामा. बर, मग तो आता तिकडे कधी चाललाय? मग ते बुधवारी दिवस चांगला आहे, बुधवारी न्यायला येणार. बर, काहीच अडचण नाही. मग आपण करू नियोजन त्याचं. हा आणि गाईचा मास आता किती तारखेला केलाय ती तुम्ही टिपून ठेवलंय का कॅलेंडर मध्ये? नाही टिपलेलं आहे ना. टिपलंय का? हा टिपलंय. आता मास होऊन किती दिवस झालं? हा मास करून किती दिवस झाला आता अंदाज? माझ्या हिशोबाने आज उद्या ती आली पाहिजे. आज 1-2 दिवसात येईल काय? हा येईल 1-2 दिवसात. मग 2 बुधवारपर्यंत, दिवसात मंगळवार बुधवारपर्यंत येईल असा अंदाज. मग बुधवारच्या आत आली तर लय चांगलं झालं. मग इथंच जाऊया. बर. आणि इथं राहायची बियाची सोय करून नसलं तर आपल्या घरला आणू. एक दिवस रात्रभर राहून पुन्हा दुसऱ्या दिवशी भरून देऊ. चालेल. मी एक काम करतो, सोमवारी जाणार आहे ना, सोमवारी मला त्याच हिशोबाने जायचंय. हा बरं कालवड वरडून मास करते ना? नाही ओरडत नाही नाही ओरडत नाही. मग साईडला म्हैस बीस आहे का एखादी बारकी आपली? नाही शेजारी कालवड असते ना तिच्या. कालवड आहे का एखादी? हा आहे ना. मग कालवड असं तरी मुक्का मास केला तरी जरा कासरा सोडायचा आणि कालवडी बजी न्यायची. मास उडते त्याच्यावरनच आमच्या लक्षात आलं, उडते ती अंगावर. आणि येवनी ही बळसून पच करते आणि येवनी त्याला लावल्यासारखी गोड त्याला लावल्यासारखी सुजल्यावणी होती ती मास केल्यावर. हा थोडासा फुगीरपणा येतो त्याला. हा फुगीरपणा येतो रोजच्या पेक्षा. हा नेहमीपेक्षा थोडासा फुगीरपणा येतो त्याला. हा ती तेवढं लक्ष राखायचं. म्हणजे सिटीतनं कसं आहे माहिती आहे का, रोज जी माणूस शान काढतोय ना त्याचं लक्ष असतं. आता मी रोज शान काढतोय मला माहित असतं.
बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर. हो हो हो. गाई शान वाकून जरी काढायला लागलं, गाई अंगावर उडते मास केली तर ती. हा तेच होतं. ते माणसाच्या शेण काढून देत नाही, अंगावर उडती, आता पुन्हा हे ते करते. तुम्ही हे जी वाघिणची कालवड मागत होता ती कालवड 3 वेळा आपण दावली नव्हती, आता 4थ्या वेळाला दावली आहे. हा दात लावली ना आणि म्हणजे आदतच आहे. हा आदतच आहे. 1.5 वर्षाची आहे कालवड. आता काल उद्या सोमवारला 8 दिवस होते दाव. बर. हा 3 नाही मास मग- जिरलो तिचं मामा. नाही आमची तर हे दुसरं आहे. हा मग ह्या मासाला दावा आता दात लावली आहे म्हणल्यावर दावा आता काय ढिलं पडू नका. नाही चालतंय. ठीक आहे हा मग आणि करतो लय जर नियोजन. गिरवत गेले तर लापाट होते पुन्हा गाप धरतच. बरोबर आहे. बरोबर आहे. हा डॉक्टरनं मला सांगितलं, मी डॉक्टरला विचारलं, 1 मास लय झालं तर जिरवायचा, दुसऱ्या मासाला लावायची. नाही मग ह्या करून घेऊ आता. आता मी हा. आज रविवार आहे, उद्या चाललोय. हा मग चालेल. ती लक्षात असू द्या टॅक्चर, म्हणजे बुधवारीच्या आत आली तर इथं काम होतंय, नसलं तर बुधवारच्या मोहर गेलं तर तिकडे मिरजला करावं लागतंय. तिकडे जाता येईल. हा नाही करतो मी उद्या नियोजन करतो, ते काय असेल ते सांगतो तुम्हाला. त्यांचं ते कसं आहे, दिवस चांगला नाही म्हणून बैल आज आडदी ठरलाय. मग आता वायदा दिला तर बाबा आम्ही चांगला दिवस बघून घेणार आहे. बरं ना ठीक आहे, काही अडचण नाही है ना. हा मी उद्या जाणार आहे, उद्या जातो तिथं ती काय परिस्थिती पाहतो आणि तुम्हाला सांगतो ना मग. हो सांगा की. है ना. चालेल 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 ठीक चहा आहे, उद्या पाणी फोन झालं का करतो मी अंघोळ? तसं. नाही सगळं तयार आपलं, सकाळी 6 वाजताच उठतो ना आपण. हा 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 माझं बी झालंय सगळं झालंय व्यवस्थित. नाही चालेल चालेल, काय हरकत नाही. आता न्याहारीचा टाइम झाला. होय 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 चालतंय चालतंय. हो हो चालेल चालेल ठीक आहे, काय अडचण नाही. हा ठीक आहे. हो चालेल ओके. हा.